माते यस, अब तुमको सब आते. तुमको सब आते हैं और तुमको सब समजते और हमको भी सब समजते. जे काय ते सरळ सरळ खरं बोलून मोकळे होते. मग भले त्याच्यावर 2 फटके खायला का लागा नाही. स्वतः पण खाते मला पण खिलवते, पण जाऊन द्या, काय प्रॉब्लेम नाही. सगळ्यांसाठी मग तेच म्हंटल ना, माझे जोपर्यंत आपण त्यांना बोलत नाही की तू माझा आहेस, तोपर्यंत ते पण आपल्याला आपलं नाही म्हणत. जसं मी तुला बोलली की तू माझा आहेस, तोपर्यंत तू मला स्वतःच कसं समजशील? बरोबर. तशीच भावना असते. ठीक आहे. सो चॅन्टिंग स्टार्ट केलं 2022 पासून, आलं 2023. सो 2023च्या नोव्हेंबर नाही 2023ला नाही 2023ला हा मला बोलला की जोपर्यंत दादाचं लग्न होत नाही तोपर्यंत मी लग्न नाही करू शकत. हा असं मला म्हणाला. 2022लाच म्हणालेला, पण 2023ला जरा गोष्टी जास्त सिरियस झाल्या, कारण की 2023 आलं, माझं पण वय वाढत चाललंय, म्हणजे घरचे पण फोर्स करत होते की लग्न कर लग्न कर लग्न कर. तर मग ते प्रेशर अजून हाय होत होतं. सो मी देवाला सारखं म्हणत होती, म्हणजे कृष्णाला सारखं म्हणत होती की यार काहीतरी असं मॅजिक होऊ दे की होऊन जाऊ दे हे, की तुझ्या मनात जर असेल ना आमच्या दोघांचं, तर मग एकतर तू पहिले भेटवायलाच नाही हवं होतं. दुसरी गोष्ट, भेटवलं तरी तिकडेच ब्रेक करायला हवं होतं, कारण की तुला माहितीच आहे की मी तुला होणार नाही. हा पुढे काय होणार नाहीये. तर मग कशाला आतापर्यंत इथपर्यंत आणलंस मला? मग मी असं डेली हेच म्हणायची, मग कशाला आणलं जर तुला इथपर्यंत नेऊन तोडायचंच होतं तर. मग माझ्या डोक्यामध्ये हेच चालायचं ऑल द टाइम की जर तुला इथपर्यंत आणून तोडायचं तर मग तू मला आधी कशालाच भेटवलंस. जर नाही तोडायचं तर मग वर्कआउट करावं थिंग्स, आणि ते तुझ्याच हातात आहे. मला माहितीये की तू करशीलच काय ना काहीतरी. सो मी असं डेली 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 म्हणायची लाईक. आणि जेव्हा पण दादा आहेत ना, म्हणजे ह्याचे भाऊ, माझे दादा लागतील ते, काय लागतील? माझा भाऊ, ह्याचा भाऊ, तुझा धीर लागणार. धीरच म्हणतात ना? ए मला हिंदीमध्ये माहिती आहे, जेठ म्हणतात त्यांना. मराठीमध्ये धीरच म्हणतात वाटतं, पण ठीक आहे. ओके, सो दादाच म्हणूयात आपण त्यांना पण. ठीक आहे. तुझा दादा माझा दादा. अरे तसं नसतं रे. ओके, ह्यांचे दादा. हम्म. ह्यांचे दादा पोरगी बघायला जायचे, बट व्हायचंच नाही, काय थिंग्स वर्कआउट व्हायचं. असतं ना, आपल्याला विचार असतात की बाबा आपल्याला असा पार्टनर हवा आहे, तर तसा पार्टनर भेटत नाही. कम्पॅटेबल पर्सन विचारांवर वगैरे, म्हणजे जसा हवाय माणसाला, जसा त्यांनी विचार केला की बाबा आपला पार्टनर असा असावा, तसं नव्हतं भेटत. हो. सो सेम जसा हा म्हणाला, कॉपी पेस्ट. सो सेम. तर दादांना भेटत नव्हते कम्पॅटेबल पर्सन, त्यांच्या विचारांसारखे पर्सन. सो ते झालं की आलं 2023चं ऑक्टोबर. सो मी आणि समथिंग लाईक ते गेले होते, म्हणजे हे सगळे गेले होते पोरीच्या घरी बघण्यासाठी. हा, आणि ऑक्टोबर होतं का नोव्हेंबर होतं? नोव्हेंबर होतं, मला आठवतंय. मला महिन्याच नाही आठवत आहे, मला नोव्हेंबर आठवतंय. मिड ऑफ दी इयर बोललो. मला ऑक्टोबर का नोव्हेंबर आठवतंय, 2023 आठवतंय, कारण की त्या टाइमला नंतर 2024च्या जानेवारीला लग्न झालेलं 4 जानेवारी दादाचं. हा. सो 2023 मध्ये ऑक्टोबरमध्ये हे गेले होते पोरीच्या घरी बघायला. आणि ऍक्च्युली मी खूप जास्त प्रे केलं होतं कृष्णला की बघ यार प्लीज काहीतरी कर, एकतर जर तुझ्या मनात इच्छा असेल ना तर होऊन जाऊ दे, जर तुझ्या मनात इच्छा नाहीये तर मला आत्ताच हिंट दे, मग मी पुढे काय विचार करायचा ना ते मी माझं ठरवेन. त्यानंतर तुझं काय नाही चालणार आहे. सो मी असं विचार केलेला. आय नो हे धमकी आहे, बट ठीक आहे, हे असं होतं. देवाला धमकी देते. होतं यार, असं बेस्ट फ्रेंड सारखं बोलू शकतो आपण. काही जण आई बाप मानतात, मी बेस्ट फ्रेंड मानते, तर मी बेस्ट फ्रेंड सारखं बोलते, कारण की माझ्या लाईफमध्ये बेस्ट फ्रेंड म्हणजे तेच आहेत आधीपासून आत्तापासून 2021 पासून बेस्ट फ्रेंड असं. सो येस. सो मी विचार केला की बघा, तर तू जर नाही केलास ना तर मग मी पुढचा विचार करून घेईन की मला काय करायचं, तर मग तर होऊन जाऊ दे, नाही तर बघूया. आणि ऍक्च्युली मला आठवतंय की मी सकाळी ऑफिसला निघाली, ह्याचा मला व्हॉट्सअप वरती टेक्स्ट आला, तर मी ओपन केलं. ह्याने मला सांगितलं की गेस व्हॉट काय झालं तिकडे. तर मग मी बोलली काय झालं, तर मग ह्याने बोलला की ना मी जसं एंट्री केली ना पोरीच्या घरामध्ये, म्हणजे ते पोरीचं घर नव्हतं, काकांचं घर होतं त्यांच्या. नाव काय मामांचं, काकांचं? सुनील मामांचं घर होतं ते. जसं एंट्री केली ना मी, समोरच कृष्णाचा मोठा फोटो होता. एवढा मोठा पोर्ट्रेट की आय गेस माझ्या हाईट पेक्षा पण उंच होता, आणि एवढा सुंदर आणि सुरेख ना, बघूनच असे डोळे एकदम
म्हणजे स्तब्ध राहिले असे, हा, एवढं आणि- मस्त होतं. आणि लिटरली मी बसमध्ये होती, मला असं लाईक हॅपी, काय म्हणतो, खुशी. चेस्ट फुलून येतं ना, चेस्ट फुलून येतं ना, तसं मला हॅपीनेस झालं भरून येतो होतं. पूर्ण. हा, फुल हॅपीनेस भरून आला. तर मी बोलली वा, मग आणि पुढे काय झालं, मग काय झालं. तर मग मी लाईक क्युरिसिटी मध्ये विचारत होती. त्यानंतर मग हा मला बोलला, विचार कर पोरीचं नाव काय असणार. तर ह्याने मला सांगितलं पोरीचं नाव राधिका. मला असं झालं या म्हणजे हेच आहे, हेच स्थळ आहे, असं झालं. सो मला असं झालं यार, म्हणजे एवढा भारी अनुभव होता ना ऍक्च्युली. मस्त. नंतर त्या पोरीसोबत त्यांचं जुळलं पण आहे, लग्न पण झालं. लग्न पण झालं लगेच, 1-2 महिन्यामध्येच लग्न झालं. हम्म. जास्त टाइम पण नाही लागला यार, की लाईक विचार, काही जण कसं 6 महिना घेतात, वर्षभर घेतात वर्षभर लग्न घेतात. करायला. नाही, 2 महिन्यामध्ये लग्न पण झालं. म्हणजे मला असं झालं यार, कृष्ण किती फास्ट आहेस तू. म्हणजे त्यांनी बघितलं की बाबा पोरगी जास्त त्रास दिली आता, असं पण असेल. हा, मे बी. आणि तू डायरेक्ट धमकी पण दिलीस. ऍक्च्युली आणि माझं असंच होतं की जेव्हा पण मी असं बोलते ना, असं लाईक एंड मुमेंट पर्यंत येते ना, की मला हे गोष्ट नको आहे, पण काय करतात हे जे आहेत ना, ते समोर आणून ठेवतात की तुला हेच घ्यायचंय, तुझ्याकडे ऑप्शनच नाहीये. जसं मी ह्याच्याकडून गिव्हअप करणार होती, मी विचार केलेला की मला हा आता नको आहे, पण तरीही देवाने मला ह्यालाच समोर आणून ठेवलं की तुला ह्याच्यापासून छुटकारा नाहीये, तुला गिव्हअप नाही करायचं. इव्हन चिंटू बद्दल पण तसंच झालेलं माझं. माझ्याकडे आधी ना 2 पक्षी होते, आधी लग्नाच्या आधी, खूप इयर्स आधी, लग्नाच्या खूप इयर्स आधी ना माझ्याकडे 2 लवबर्ड्स होते. पण ते ना म्हणजे जोरात आवाज झाला ना त्यांना सहन सहन नाही नाही होत, होत. ते लोक जागीच जीव सोडतात. म्हणजे हार्ट हो. अटॅक होतो, त्यांना माहित नाही काय होतं, बट ते लगेच जातात. आणि लिटरली एक बर्ड आहे ना, ती लिटरली माझ्या हातावरती बसायची, खांद्यावरती बसायची, आणि ती आहे ना माझी फेवरेट होती, आणि ती आहे ना मेली. त्यानंतर मग मी विचार केलेला की मी आता कोणताच बर्ड घेणार नाही आयुष्यात, मी कोणता बर्ड नाही घेणार बस. आणि त्यानंतर चिंटू भेटला. हा, चिंटू भेटला. म्हणजे तो पण अशा स्थितीमध्ये भेटलाय ना तो, तर म्हणजे असं नाही बोलू शकत की मी स्वतःहून त्याला घ्यायला गेली इगरली. नाही, मी ऍक्च्युली गेली होती डॉक्टरकडे. मी आजारी होती, मी डॉक्टरकडे गेली. त्यानंतर मग आमच्याकडे फिश टँक होतं, तर फिश टँकसाठी मी फिश आणायला गेलेली त्या एका पेट शॉपकडे. तर त्या पेट शॉपकडे हा एवढूसा पिल्लू, हा एवढूसा जस्ट छोटू. बॉर्न होता, हार्डली 1 मंथ मध्ये होता ना. हा, जस्ट 25 डेज पण नीट नसतील झाली, एवढा छोटा होता. लिटरली त्या डोक्यावरती केस पण नव्हती, असं पूर्ण टाकलाय ना गोल चमन दिसत होता. त्याची केस पण पर पंखामध्ये पण नीट पंख नव्हती. आणि जसं आपण बर्ड्स वरती करतो आपण तसं केलं की हा लगेच पळत पळत आला. तर मग मला असं वाटलं की हा आजारी आहे आणि जास्त हे नको करायला, म्हणजे हात नको लावायला. तर मग मी असं शॉपकीपरला विचारलं की हा आजारी आहे की हँडटेम्प आहे. तर मग तो बोलला की हा हँडटेम्प आहे, कोणाच्या तरी घरी जन्माला आलाय, तर त्यांना सांभाळता येत नव्हतं म्हणून मला देऊन गेलेत. तर मग तो दादा ओळखीचा होता, तर मग मी त्याला बोलली ठीक आहे, मग मला देतोस का, तू मला कितीला देतोस. त्याने मला हा देऊन टाकला 800 रुपयाला. तर मग मी घेऊन आली त्याला आता घरी. आता त्याला 3रं वर्ष चालू होईल आता त्याला, तरी एवढूसाच राहिला तो. मे मध्ये झालं 3 वर्षाचं. हो, एवढूसा घेतलेला तो एवढूसाच आहे. हाईट वाढत अजूनपर्यंत. नाही, हाईट त्याची जास्त होते. त्याच्या वयाचे लिटरली एवढे मोठे मोठे दिसतात, आणि हा आमचा एवढूसाच आहे, छोटूसा. हा, तर मग सेम तेच की लाईक मी जर विचार केला ना की मला ही गोष्ट नाहीच करायची, आता मी करणारच नाही. कारण की तुला असं वाटतं ना मी नाही करायची, ठीक आहे मी नाहीच करणार, आणि मग देव तोच गोष्ट समोर आणून ठेवतो. सो हीच आहे ऍक्च्युली चॅन्टिंगची पॉवर, आपण बोलू शकतो की आपल्याला आहे ना मार्ग आहे ना भेटत जातात. आपण जर अंधारात असतो ना, म्हणजे आपल्याला असं वाटतं, एक सिच्युएशन असं येतं हर एकाच्या लाईफमध्ये येत असणार, की असं वाटतं की आपण स्टक आहोत कोणत्या तरी ठिकाणी, आणि आपल्याला ना कोणताच मार्ग भेटत नाही, कोणताच मार्ग नाही. बट समहाव जर तुम्ही तिकडे, जसं आपण अंतरात्म्याने पुकारतो ना, आवाज देतो, बोलवतो, सो तसं बोलवलं ना तर लिटरली देव ऐकतात आणि ते मार्ग ओपन करतात. तुम्हाला समजणार पण नाही ते कोणत्या पद्धतीने मार्ग ओपन करतात. म्हणजे अशी काहीतरी गोष्ट तुमच्या समोर आणणार की त्यातून तुम्हाला रस्ता आपोआप भेटून जातो. आपोआप म्हणजे एकदम आपोआप भेटून जाणार, इतकं भारी असतं. मग तुम्हीही स्टार्ट करा जर तुम्हाला काय इन शॉर्ट असं आहे की तुम्हाला, म्हणजे तुम्ही पण कुठे अडचणीत असाल या काय असाल, म्हणजे आता
तुम्ही तसंच. नका बोलू, आपण आपल्याला एक्सपिरियन्स शेअर करतो हा ना. म्हणजे इन शॉर्ट असं आहे की तुम्हाला कुठं अडकलंय, तुम्हाला नाही म्हणजे आम्ही कुठं अडकलो, आम्हाला काय वाटलं, उतार चढाव आहे, तर तेच आम्ही देवाचं नाव घेतो आणि तो रस्ता दाखवतोच की असं करा तसं करा. आणि त्याची कृपा असेल ना तर आपल्याला काय अडचण पण येत नाही, आणि जे असेल त्याचं इझिली निघून जात, आपल्याला कळून पण येत समजत नाही. पण नाही ऍक्च्युली. आता या इयर मध्ये, लास्ट इयर मध्ये जेव्हा आमचं लग्न झालं 2024 डिसेंबरला, डिसेंबर त्यानंतर डिसेंबरमध्ये लग्न झालं, जानेवारी फेब्रुवारी मार्च एक नंबर गेले आमचे, 3 महिने मस्त होते, मस्त एकदम गेले, मस्त. एकदम मस्त गेले. हा, त्यानंतर आला एप्रिल मध्ये आला, आणि नंतर ह्याला हेल्थ इश्यू झाला. हा, सॉरी, नाही राहू द्या बस. सो बॅक टू द टॉपिक. आम्ही हे म्हणत होतो की जसं जानेवारी फेब्रुवारी मार्च एक नंबर गेलं, एप्रिलमध्ये येऊन ह्याचा हेल्थ इश्यू स्टार्ट झाला. हम्म. त्यानंतर ICU, 2 हॉस्पिटल लगातार. लाईक या हॉस्पिटलमधून रात्री निघाला, दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये, दिवशी पण नाही, संध्याकाळी या हॉस्पिटलमध्ये निघालो. संध्याकाळी पण नाही, रात्री 11:30 वाजता. अं, तुला 11:30 वाजता डिस्चार्ज दिला, ना ना 1 ना वाजता दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये पोहोचला होता. 11:30 नाही, आपण घरी ना 9-10च्या आसपास पोहोचलो. फ्रेश वगैरे झालो, आंघोळ वगैरे केलेली आपण. मेरे को पता है ना ब्रो. आंघोळ वगैरे केली ना घरी येऊन बाळा, आणि झोपायचा प्रयत्न करतो, मग दुखायला लागलं. 11:30 वाजेपर्यंत आपण घरी पोहोचलेलो, आणि त्यानंतर तुला झोपेसपर्यंत 12 वाजलेले, 1 वाजेपर्यंत आपण जागे होतो. 1च्या नंतर मी तुला घेऊन हॉस्पिटलला गेलेली. आंघोळ नाही केली मी. आंघोळ केलीस? अच्छा, मला असं वाटतं मी आंघोळ केलेली, बस एवढंच. 9-9:30 नाही, खूप टाइम लागलेला तुला डिस्चार्ज भेटायला त्या दिवशी. हम्म. हां. सो एप्रिल आला, मिड ऑफ एप्रिलमध्ये ह्याला मायनर अटॅक आला. त्यानंतर मग खूप क्रिटिकल सिच्युएशन झाली होती ती. खूप जास्त क्रिटिकल झाली होती. फॅमिलीजसाठी खूप जास्त क्रिटिकल झाली होती. सगळ्यांच्या डोक्यावरती टेन्शन वगैरे झालं होतं. ओके, ते तर आता बॅक स्टोरी झाली. हम्म. सो त्यानंतर मग लिटरली यू वॉन्ट बिलीव्ह, आमच्या दोघांकडे सेव्हिंग्ज जरा पण नव्हती. थोडीशी होती. थोडीशी होती, म्हणजे लाईक 70,000 सेव्हिंग होती फक्त हम्म. माझ्याकडे नाही, ह्याच्या आमच्या दोघांकडे मिळून दोघांचे मिळून 70,000 फक्त सेव्हिंग्स होती. बाकी जर जॉबला जाऊन जे सॅलरी येणार ती गेली, फक्त 70,000 सेव्हिंग्स. त्यानंतर मग हा हॉस्पिटलाइज झाला. त्यानंतर एक इंजेक्शन ह्याचं 55,000चं होतं. ते जे स्टार्टिंगला फर्स्ट डेला मारलेलं ते मला 55,000चं होतं. त्यानंतर मग मेडिसिन्स, ICU, हे ते 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 करत करत पूर्ण वीक हा तसाच गेला. लिटरली एन्जिओग्राफीपर्यंत झालं होतं ह्याचं सगळ्या गोष्टी. एन्जिओग्राफी झाली. सो तुम्ही इमॅजिन करू शकता किती पैसे लागणार असतील. ऑफकोर्स तेवढे पैसे माझ्या बँकमध्ये नव्हते, पण स्टील ते मॅनेज झाले सगळ्या Arrange गोष्टी. झाले. कुठून कसे कुठून कसे झाले तेव्हा नाही कळलं, नंतर हा. कळलं. बट खरं सांगू तर कोणाकडे जायची पण गरज आहे, कोणा हात पसरायची गरज पण लागली. ते एवढं Actually. इझिली झालं सगळं आमचं. एकदम इझिली लाईक ते सिच्युएशन आलं आणि असंच गेलं, समजलं पण नाही. चल ते ठीक आहे. त्यानंतर हर वीकमध्ये ना चेकअप होतं हॉस्पिटलमध्ये. जेव्हा हॉस्पिटलमधून डिस्चार्ज होऊन आला त्यानंतर हम्म. फर्स्ट वीकला परत चेकअप, म्हणजे लाईक डिस्चार्ज झाला या वीकमध्ये, नेक्स्ट वीकला परत रुटीन चेकअप, त्याच्या 1-2 वीकमध्ये परत रुटीन चेकअप. सो हर रुटीन चेकअपला 4-4, 6-6 हजार. त्यानंतर हर मेडिसिन्सला त्याच्यापेक्षा डबल खर्च. हर टाइमला थेरपी पण केली. ती थेरपीला पण समजा 60-70,000. 60-70,000 रुपीज. एवढे पैसे तर लिटरली आमच्याकडे नव्हते, बट सम हाव ते मॅनेज झालं. आणि ऍक्च्युली मम्मी पप्पांनी पण खूप मदत केली, हे बोलू शकतो. ठीक आहे, मम्मी पप्पांनी पण खूप मदत केली, पैशांच्या बाबतीत नाही, बट ते जे अरेंजमेंट्स आहेत ना त्या बाबतीमध्ये. एक मोमेंट असा आलेला, लिटरली मम्मी मला ओरडत होती की तू माझ्याकडून पैसे का नाही घेते, आणि त्यामुळे ती मला एवढी ओरडलेली की माझ्यावरती ती रागून बसलेली की तू माझ्याकडे पैसे का नाही घेते. म्हणजे लाईक तू एकदम काय बोलतात, मी आधीपासून अशीच आहे की मला आहे ना कुणाकडे, म्हणजे मला असं वाटतं की मला देवाने ना देणाऱ्यांमध्ये ठेवलेलं आहे, घेणाऱ्यांमध्ये नाही. म्हणजे मी असं स्वतःवरती हे नाही करत आहे, बट ऍक्च्युली असं सिच्युएशन आहे की माझ्या लाईफमध्ये जेव्हा पण मी विचार करते ना की मला हे अरेंज करायचं आहे, समहाव ते अरेंज होऊनच जातं बाय डिफॉल्ट, आपोआप. म्हणजे मला काय विचार कर, सपोज मला आता या महिन्यामध्ये 15,000 एक्स्ट्रा लागणार आहे,
समहाव ते मॅनेज होऊन जातात. कसं कुठून काय मला नाही माहिती, पण ते होऊन जातात. नॉर्मली खर्च ते चाललेलेच असतात, आमचे चालूच असतात की जे आम्हाला लागतात ते आम्ही ते घेतो, हम्म. खातो पितो, आरामात, जातो, हा. तरी पण होऊन जातं मॅनेज आमचं. होऊन जातात. आणि ते तर गोष्टी झालं. त्यानंतर मग आता ह्याचं जेव्हा सगळं झालं, ट्रीटमेंट वगैरे सगळं झालं, हा, त्यानंतर मग ऍक्च्युली माझ्याकडे मंथ एंड होता होता 2,000 रुपये राहायचे या 1,000 रुपये राहायचे हर ह्याच्यामध्ये, कारण की ह्याच्या नंतर जॉब पण गेलं होतं. कधी गेलेलं? 2 मार्च, महिन्यानंतर. एप्रिल, जून पासून नव्हतं मॅडम. जून मध्ये ह्याचं, एप्रिलमध्ये असं झालं, मे मध्ये हा वर्क फ्रॉम होम होता, जून मधून ह्याला पॉलिटिक्स करून काढण्यात आलं. सो सिच्युएशन थोडी अजून बिघडली, कारण की इन्कम फक्त एका साईडूनच होती. म्हणजे 2 जे बॅलन्स पिलर होते ते त्यामधून एक खचला आणि दुसऱ्या वरतीच सगळं इन्कम होती. सो ह्याला पण टेन्शन यायचं की कसं मॅनेज होणार. बट सम हाव आतापर्यंत यू वोंट बिलीव्ह गाईज की आतापर्यंत मॅनेज झालं. आणि लिटरली आमच्याकडे एक दिवस असा नाही झालाय की आम्ही, या एक महिना असा नाही झालाय की आम्ही स्ट्रगल केला आहे, लिटरली तडजोड केला आहे स्वतःच्या थिंग्सला घेऊन. जेव्हा आम्ही विचार केला ना की आम्हाला सेव्हिंग्स पण करायचे आहे, त्या टाइमला आम्ही आमचे घर खर्च, हे घर आमचं नाहीये, हे घर भाड्याचं आहे, सो भाड्याचा खर्च, रॅशन पाणीचा खर्च, लाईट बिल खर्च, कूलर घेतला त्याचा खर्च, हर महिन्याच्या खर्चांमधून पण आम्ही सेव्हिंग्स करतोय. सो लिटरली देवाने एवढं कम्पॅटेबल ठेवलंय ना आतापर्यंत. मी रोज थँक गॉड असं करते, रोज 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 माझ्या मनातून हे निघतं की देवा तुम्हाला किती दिलंयस, बरोबर. म्हणजे माझी झोली छोटी पडेल इतकं तू मला दिलंयस. म्हणजे मी लिटरली रोज 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 असं म्हणतात की जेव्हा आपण मॅनिफेस्ट करतो ना, तर त्यामधला एक पार्ट असा पण असतो मॅनिफेस्टेशनचा की ज्याच्यामध्ये आपल्याला ना लिटरली आहे ना, ते जे आपण थिंग्स ज्याच्यावरती आपण थँकफुल आहोत ना, तर ते आपल्याला बोलायचं असतं. आणि लिटरली मी रोज बोलते, कारण की मी ते मनापासून फील करते सगळ्या गोष्टी, की मला चांगले मम्मी पप्पा भेटलेत, सपोर्टिव्ह भाऊ भेटला आहे, कझन्स पण एवढे, सॉरी, सिबलिंग्स पण एवढे सपोर्टिव्ह नसतात. मी खूप जणांचं बघितलंय की ते लोक एवढे सपोर्टिव्ह नसतात, बट माझा भाऊ एवढा सपोर्टिव्ह आहे ना, की लिटरली मी जेव्हा कॉलेजमध्ये पण बंक करायची ना, तेव्हा मी त्याला जाऊन सांगायची की मी बंक करते आणि मम्मी पप्पा काय बोलते तर मला सांग, कॉल कर मला. लिटरली एवढा सपोर्टिव्ह आहे. छोट्या आहे माझ्यापेक्षा 2 वर्षाने, बट इतका सपोर्टिव्ह आहे. आणि असं कधीच नाही झालेलं. आणि इव्हन आतापर्यंत तो तेवढाच सपोर्टिव्ह आहे. म्हणजे मी त्याला एक गोष्ट जर मागितली ना, जसं तो आता सिंगापूरला आहे आणि तो आता मम्मी पप्पांना घेऊन फुकेटला गेला होता, थायलंडला फिरायला. सो मी त्याला एक गोष्ट सांगितलेली की मला ना तिकडचं सनस्क्रीन पाठव, कारण की त्याने लास्ट इयरला माझ्या लग्नाच्या आधी जेव्हा आलेला ना, तेव्हा तो बिलीफचं सनस्क्रीन घेऊन आलेला, समवेअर अराउंड ते 3,000 रुपयाचं सनस्क्रीन होतं. सो मी त्याला बोलली फक्त एकदा दे. सो त्याने ते देऊन गेला लिटरली. हां, त्यानंतर मग मी आता रिसेंटली त्याला बोलली की मला सनस्क्रीन पाहिजे, आणि लिटरली त्याने पाठवलं पण सनस्क्रीन, चांगल्या क्वालिटीचं सनस्क्रीन पाठवलं. सो इतका सपोर्टिव्ह आहे. आणि त्याच्यासोबत अजून 2-4 कपडे पण पाठवून दिले त्याने मला, जे मम्मी पप्पा पण स्वतः घेऊन आले चॉईस करून. सो म्हणजे इतका सपोर्टिव्ह आहे तो, हर एक गोष्टींमध्ये बोलू शकतो आपण. सो मी ह्या गोष्टीला अजून थँकफुल करते. ह्याच्यानंतर लग्नानंतर मी इमॅजिन नाही केलेलं की माझा नवरा पण तितका सपोर्टिव्ह असेल हर गोष्टींमध्ये. मी इमॅजिन पण नाही केलेलं की माझा नवरा इतका सुंदर पण असेल. इतका सपोर्टिव्ह असेल, इतका सुंदर असेल, म्हणजे मला आहे ना ऍडजस्ट करायची गरज लागेल असं वाटलेलं मला लग्नाच्या आधी. बट नाही, ह्याला बघून मला असं वाटतं की ह्याला ऍडजस्ट करायची गरज लागते असं वाटतं मला. उलट बोलायचं का तू? नाही, मला आधी असं वाटायचं की ह्याला आहे ना माझ्या फॅमिलीमध्ये घेऊन जायचं असेल ना, तर मला ह्याला ना कम्फर्ट फील करू द्यायची गरज लागेल. म्हणजे ऑल द टाइम असतं ना, ऑफकोर्स हस्बंडला घेऊन जातोय पूर्ण फॅमिलीमध्ये, जो आधी माझा बॉयफ्रेंड होता, सो आता तो माझ्या फॅमिलीमध्ये सिक्युअर फील करेल की नाही करेल. और 4 लोकांमध्ये गेलाय, एक्सटेंडेड फॅमिलीमध्ये गेला आहे, जे जास्त ओळखीचे पण नाही आहेत ह्याच्या. सो त्याच्यामध्ये सिक्युअर फील करायची गरज लागेल. बट नाही, असं काहीच नाही होत. उलट होतं, जे मी इमॅजिन करते ना त्याच्या उलटच होत जातं ह्याच्यासोबत. सो मी खूप थँकफुल आहे या गोष्टीला घेऊन की मला इतका चांगला नवरा भेटला आहे, जो हर गोष्टींमध्ये मला साथ देतो, सपोर्ट करतो.
आणि अजून काय पाहिजे लाईफ मध्ये, बस एवढे सपोर्टिव्ह गोष्ट आहेत. असं धन धान्य असं कपाटामध्ये वगैरे ते ह्याच्यामध्ये भरून ठेवलेले आहेत. कुठे त्या ड्रॉवर मध्ये खालच्या किचनच्या. धन धान्य, म्हणजे धन धान्य, धान्य कळलं, धन काय? धन धान्य खातो ते धान्य. धान्य ड्रॉवर बिअर कशाला सांगते त्याच्यामध्ये येडी, उगाच ते वेगळं वेगळं धन धान्य बोलते लोक. धान्याचं ड्रॉवरच आहे आमच्याकडे. धन धन बोलतेस ना, ते बोलतील हा इकडे लपवले असतील किचन मध्ये, चलो अटॅक करते. आजी लगे बोलली ए कशाला बोललीस, बोललो बघ आजी. आजी मी बोलणार. माझी आजी बोलत होती की यांना दरवाजा बंद करताना व्हिडिओ मध्ये दाखवू नकोस. लोकांना दरवाजा दिसेल आणि लोक तिथे तुझ्या इथे घरी टाका टाकतील. नाही जसं की लगेच माझ्या घरी येऊन टाका पडणार आहे. हा, हा. नाही होतं असं, झालंच सीन. खूप पण सारे ते लाईव्ह असेल तेव्हा ना, आपण टाकणार आता नेक्स्ट वीकला, तर मग कसं टाका पडतील. नेक्स्ट वीकला आपण घरात असू. नाही, पण तेवढी बिल्डिंग आपली सिक्युअर आहे. काय सिक्युअर बोलायला. ऍक्च्युली. सो ही होती आमची लाईफची कथा. हम्म. तसं याच्यामध्ये एक गोष्ट अजून राहिली की फ्रेंड्स पण खूप सपोर्टिव्ह होते माझे, त्याच्यामुळे इथपर्यंत आलोय. त्यांनी खूप सपोर्ट केला या लाईफच्या अप अँड डाऊन्समध्ये. म्हणजे ही होतीच, पण आम्ही कसं एक दुसऱ्यांच्या सोबत नसायचो त्या टाइमला. म्हणजे ही हिच्या घरी, ही हिच्या कामात, मी माझ्या घरी माझ्या कामात, कधीतरी भेटणं असायचं. मग त्याच्यामध्ये जसं हिचा बेस्ट फ्रेंड श्रीकृष्णाजी, ही त्यांना सांगायचं, मी माझ्या मित्रांना शेअर करायचो. तेवढंच रिलॅक्सेशन. पण त्यांनी पण तेवढंच टेन्शन घेतलं जेवढं मी घेतलंय. ऍक्च्युली आय ऑल्सो ऍग्री इन दॅट. तिघच आहेत ते, नाव घेऊ की नको घेऊ, घेऊ की नाही, म्हणजे तिघच आहेत ओके ते. ओके व्हॉट एव्हर इट इज. हा ठीक आहे, त्यांच्यापर्यंत पोहोचून जाईल. भावना पोचून घ्या तुम्ही. तुम्ही ते तिघं तुम्हीच आहेत आणि स्वतःला समजून घ्या. या ब्लॉगचा उद्देश हेच होता की आम्हाला सांगायचं होतं की मॅनिफेस्टेशन, चॅन्टिंग हे लाईफमध्ये किती हेल्पफुल आहे. इन शॉर्ट स्पिरिच्युअल आमच्या जर्नी पण मस्त आहे. आहे. स्पिरिच्युअल जर्नीच खूप मोठी गोष्ट आहे, ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी इज करून जातात. हा, आणि आता पण मे बी टेन्शन असतील, पण त्याच्यावरती असं गौर केलं ना टेन्शनवरती, तेव्हा टेन्शन येतं. बट जर त्या टेन्शनवरती असं बाजूला ठेवलं ना, तर जरा पण टेन्शन येतं. इवन जेव्हा पण हा ऍडमिट होता ना, त्या टाइम नंतर ते आतापर्यंत ह्याच्या ह्याच्यामध्ये असं वाटायचं की टेन्शन आहे. लोकांना असं वाटायचं, जसं माझ्या मम्मी पप्पा आहेत तर मम्मी पप्पांना असं वाटायचं की टेन्शन आहे. बट मला कधी ते दिसायचंच नाही की टेन्शन आहे. मला असं वाटायचं ओ नॉर्मल आहे, ठीक आहे. आणि माझं असं होतं की लक्ष नाही द्यायचं त्या टेन्शनकडे. कारण की जेवढं आपण त्या गोष्टींकडे विचार करून लक्ष देणार ना, तेवढी ती गोष्टी आहे ना आपल्याला मोठी वाटणार. सो त्या गोष्टीकडे लक्ष नाही द्यायचं, त्याला दुर्लक्ष करायचं. आणि जी गोष्ट आपल्याकडे सध्या आहे, आपला आवडता व्यक्ती आहे, 2 टाइमचं जेवण आहे, चांगलं घर आहे, राहतं, घराला छप्पर आहे, फोडणी मारायला राई जिरा आणि कोथमीर आहे, खायला अजून डाळ भात आहे ना, बस झालं. हा अजून काय पाहिजे. चांगले मम्मी पप्पा, भाऊ सपोर्टिव्ह, नवरा आहे चांगला, अजून काय पाहिजे आयुष्यात. सो असं जीवन आहे ना, असं इज होऊन Easy जातं. जातं. आणि आणि सिच्युएशन्स असं येतात असंच जातात. आपल्या थिंकिंगवर आहे ना, आपण किती पॉझिटिव्ह राहतो ह्याच्यावर पण गोष्ट आहे. हो, म्हणजे असं नाही की तुम्ही स्पिरिच्युअल जर्नी स्टार्ट केली पण तुम्ही निगेटिव्ह व्हायचं, मग त्याचा इफेक्टच काही दिसणार नाही. तुम्हाला पॉझिटिव्ह राहणं पण खूप गरजेचं आहे. हर गोष्टीला पॉझिटिव्ह मध्ये घ्या. जे पण काय होते चांगल्यासाठीच होते. जे पण काय रस्ते भेटतात चांगलेच भेटतात, हा विचार करून त्याला सगळं चांगलं होतं. आणि ऍक्च्युली लाईफ मध्ये कोणते पण सिच्युएशन्स येतात ना, ते आपल्याला काही ना काहीतरी सिच्युएशन मधून शिकूनच शिकून जातात. हर गोष्टींमध्ये ऍक्च्युली ते आपल्याला प्रोग्रेसिव्ह करायला बघतात. जर आपण डिमोटिवेट झालं तर मग ते आपण प्रोग्रेसिव्ह नाही राहत, आपण मागे येतो अजून. म्हणजे आपण फक्त विचार केले की अरे हे माझ्यासोबतच झालंय, असंच का झालं, तर काय नाही. पण ते होऊन त्याच्यामध्ये आपण निघून काय शिकलो हे विचार केला तर तुम्हाला कळेल बरोबर ते. ऍक्च्युली सो सो येस, हेच उद्देश होता या व्लॉगचं, की जे अननोन सबस्क्रायबर्स आहेत ते आम्हाला थोडंफार जाणतील आणि तेवढंच सपोर्टिव्ह राहतील. जेवढे बाकीचे लोक पण आहेत जे आम्हाला ओळखतात ते सपोर्टिव्ह आहेतच ऑफकोर्स. तू पण दे, मीच का देते, तुझं पण सबस्क्रायबर्स वाढतायत ना. पप्पी काय को देना उनको, पण तुझे पण देगा मैं, हा ठीक आहे, मग मी मेरे को मीठा समझेंगे सब. पप्पी दे रहा है ऐसा येडे का, माझ्याकडे थम्सअप. ओके. सो सगळे फॅमिली, सगळे फ्रेंड्स, जेवढे पण आमचे सबस्क्रायबर्स आहेत, सगळ्यांना वी लव्ह यू.
वी लव्ह यू करते, वी लव्ह यू गाईज. सो असंच आम्हाला सपोर्ट करत राहा, आमचे व्लॉग्स बघत राहा. तुम्हाला आमच्या व्लॉग्समधून मध्ये काही इम्प्रूव्हमेंट्स वाटत असतील तर तेही आम्हाला सांगा. आणि आमचं या बोलण्यामध्ये काही चुकलं असेल, कोणाचे सेंटिमेंट्स हर्ट झाले तर असतील, माफ करा. माफ करा. और कोणाला काहीही वाटलं असेल की हे चुकतंय और हे पॉइंट्स बरोबर आहेत तर नक्की कमेंटमध्ये करा. आम्ही आन्सर करू आणि ते एवढंच पॉझिटिव्हली घेऊन आम्ही त्याच्यावर वर्कआउट करू ऍक्च्युली. आणि स्पिरिच्युअल थिंग्स बद्दल तुम्हाला काही माहिती असेल तर आम्हाला नक्की कळवा, हा. म्हणजे आम्ही पण करू ते. बाय द वे लास्ट इयर मध्ये मी वृंदावनला पण जाऊन आले, तेव्हापासून मी ही तुळशी माळा पण घातलेली खूप आहे. भारी आहे. हा, तुळशी माळा. तर मग ते ऍक्च्युली माझ्यासाठी चांगलं आहे, कारण की मी खूप जास्त स्ट्रेट फॉरवर्ड आहे. अशी डायरेक्ट गोळी मारते, अशी तोंडात खोटं बोलून बोलता टाकते. येत नाही हा, लवकर. जरा पण खोटं नाही बोल. जे काय ते सरळ सरळ खरं बोलून मोकळे होते. मग भले त्याच्यावर 2 फटके खायला का लागा नाही. Actually. स्वतः पण खाते, मला पण खिलवते, पण जाऊन द्या, काय प्रॉब्लेम नाही. ओके. सो हेच होतं आमचं स्पिरिच्युअल लाईफ, मॅनिफेस्टेशन, लाईफ मधली जर्नी जेव्हापासून आम्ही परत दोघं राऊंड सोबत मध्ये सोबत तेच तेच होते बाळ, नको ओके, बोलू ओके. सारखं. ठीक आहे, तर एवढंच बोलतोय आणि तुम्हाला गुड नाईट. नाही. काय करतोय? हे आमची करते धरते. ऍक्च्युली ते आमचेच नाही, पूर्ण जगाचे करते धरते. ऍक्च्युली मी खूप ग्रेटफुल आहे. आपले आहेत, कारण की आपण तेवढं आपले म्हणजे ठीक आहे, सगळ्यांचेच आहेत आणि बोलू शकतो की ते माझे आहेत. तसं नाही, प्रत्येकासाठी आहेत ते, असं नाही की ते सगळ्यांसाठी. मग तेच म्हंटल ना, माझे. जोपर्यंत आपण त्यांना बोलत नाही की तू माझा आहेस, तोपर्यंत ते पण आपल्याला आपलं नाही म्हणत. जसं मी तुला बोलली की तू माझा आहेस, तोपर्यंत तू मला स्वतःच कसं समजशील? बरोबर. तशीच भावना असते. ठीक आहे, जोपर्यंत आपण देवाला समजत नाही की तू माझा आहेस, मी तुझाच भाग आहे, तोपर्यंत देवही नाही समजणार ही गोष्ट. माते, यस, अब तुमको सब आते. तुमको सब आते हैं और तुमको सब समझते हैं और हमको भी सब समझते हैं. तो अभी हम यहाँ पे एंड करते हैं, क्योंकि यस. हमारी माते अभी अपने स्पिरिचुअल फॉर्म में इतना घुस गए कि उनका रुकते ही नहीं है, रुक रहे नहीं है, चले जा रहे, उनका गेयर और ब्रेक लग रहा ही नहीं है. ओके ओके. तर चला गाईस, आम्ही आता आमचा हा व्लॉग इकडेच एंड करतो. मे बी खूप मोठा झाला असेल, आम्ही ह्याचं मे बी 2 पार्ट करू शकतो. आणि झोप एवढी आली आहे, कारण की ऑलमोस्ट 11:30 वाजला. 1 तास झालाय बडबड करतोय. परफेक्ट 1 तास झालाय. आता खूप झोप आली आहे. रोज डेलीच लेट होते झोपायला, तर झोपतो. चला, बाय. बाय. चला, गुड नाईट. बाय. गुड नाईट. लाईफ मध्ये एक मेंटल पीस असणं गरजेचं आहे. त्याच्या लाईफ मध्ये मी मेंटल पीस आहे. तुमच्या लाईफ मध्ये कोण आहे मला कमेंट मध्ये समजा. पीसचं माहित ना, मेंटल तर आहे. पीस देते पण मी ह्याला पीस देते की नाही सांग. चिंटूचं पीस ना. सब पीस देईन ना तुला. ठीक आहे, चला बाय.